ब्रेकनंतर थेट जाऊयात कोल्हापुरातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार सभेमध्ये। महाराष्ट्राच्या विधानसभेवर राष्ट्रवादी काँग्रेसचाच तिरंगा फडकेल लोकसभेचे निकाल प्रतिकूल लागल्यानंतर अर्ध्या हळकुंडांनी पिवळं झालेल्या भाजप सेनेच्या नेत्यांना तुम्हा सगळ्यांची प्रचंड उपस्थिती चोख उत्तर आहे। कोल्हापूरची जी भूमी प्रवाह बरोबर न वाहता लाटेवर स्वार होण्याची भूमिका न घेता ज्या भूमीनं नेहमीच स्वतःचा प्रवाह निर्माण केला, स्वतःच्या लाटा निर्माण केल्या, त्या भूमीमध्ये शाहू महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या पुरोगामी विचाराची जोपासना करणाऱ्या ह्या पवित्र भूमीत आज राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचाराचा शुभारंभ आदरणीय साहेबांच्या हस्ते होतोय। मध्यंतरी लोकसभेच्या निवडणुका झाल्या, अनुकूल निकाल मिळाले नाहीत, म्हणून भाजप शिवसेनेच्या लोकांना मुख्यमंत्री पदाची दिवसा स्वप्न पडायला लागलेली आहेत। डझनभर लोकांनी गुडघ्याला बाशिंग बांधलेली आहेत। नितीन गडकरी असतील, देवेंद्र फडणवीस असतील, आणखी त्यांचे बाकीचे लोक असतील। गडकरीजी पहिल्यांदा महाराष्ट्राचे बना आणि मग महाराष्ट्राची स्वप्न हे फडणवीस महाराष्ट्र दिन साजरा करत नाहीत, वेगळ्या विदर्भाची स्वप्न बघतायत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला निघालेत। भाजपच्या या लोकांना मी सांगू इच्छितो, तुम्ही मुख्यमंत्री व्हायला शाहू फुले आंबेडकरांची पुरोगामी विचाराची महाराष्ट्राची परंपरा अजून संपलेली नाही। महाराष्ट्र पुरोगामी शक्तीच्याच ताब्यात राहील, पण लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर जसं वाट कुकुट वाऱ्याच्या दिशेनं तोंड फिरवतं, तसं अनेकांनी भाजपच्या दिशेला तोंड फिरवलंय। याच डॉक्टर गावित बद्दल, बबनराव पाचपुतेंच्या बद्दल आणि अजितराव घोरपडेंच्या बद्दल जे भाजपचे लोक टीका करत होते, यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत होते, आज त्यांना सन्मानाने भाजपमध्ये घेतलं जातंय। भारतीय जनता पार्टीला मी विचारू इच्छितो की तुम्ही आजपर्यंत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केलेत, असं कोणतं तीर्थ त्यांच्यावर तुम्ही शिंपडलात आणि हे पवित्र झाले? राज्यामध्ये आयाराम गयाराम संस्कृतीला खत पाणी घालण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलंय। आजपर्यंत आमच्या पक्षामध्ये साधू संतांचा पक्ष हा दावा भारतीय जनता पार्टीचे लोक करत होते,
पण अलीकडच्या काळातले त्यांचे व्यवहार बघितल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा पक्ष नाही, संधी साधूंचा पक्ष आहे. आज एवढ्या आणि असल्या लोकांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. दाल में असं म्हटलं जातं, पण आता काले में दाल अशी भाजपची अवस्था झालेली आहे. 100 दिवसाच्या आत पाकिस्तानला धडा शिकवणार होते, महागाई कमी करणार होते, परदेशातला काळा पैसा माघारी आणणार होते. नरेंद्र मोदी साहेब, एक दमडा तरी तुम्ही परदेशातनं परत आणलात का? कोणती महागाई तुम्ही कमी केलीत? अमित शहा म्हणजे विजयाची गुरुकिल्ली. आज उत्तर प्रदेश, पंजाब आणि देशातल्या विविध राज्यांमध्ये लागलेले निकाल बघितल्यानंतर अमित शहा, तुमची जादू संपलेली आहे, भाजपची जादू संपलेली आहे आणि मोदीची लाट खलास झालेली आहे. या पुढच्या काळामध्ये लाटा निर्माण होतील त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या असतील. उद्धवजी ठाकरे, तुमची केविलवाणी अवस्था बघून स्वर्गामध्ये बाळासाहेब ठाकरेंना काय वाटत असेल याचा आम्हाला दुःख होता. आज जर बाळासाहेब असते तर पक्षाचा एकही खासदार नसताना त्यांनी भाजपला ठणकावून सांगितलं असता, कमळाबाई अहमदाबादच्या पुढे येऊ नकोस. पण उद्धवजी, तुम्ही अमित शहाला पायगाड्या घालताय. शिवसेनेची फरफट आणि केविलवाणी अवस्था बघवत नाही. बाळासाहेबांचा स्वाभिमानी बाणा दाखवायचा असेल तर सेनेनं सांगितलं पाहिजे, भाजप गेली उडत, आम्ही स्वबळावर लढू. पण ती हिंमत उद्धव ठाकरे दाखवणार आहेत, तेवढी हिंमत त्यांच्यामध्ये आहे. आपल्या सगळ्या भागामध्ये गेल्या अनेक शतकामध्ये झाला नाही असा शेतकऱ्यांचा नेता आणि हितकर्ता जन्माला आलाय. गृहमंत्री म्हणून काम करताना एक ही दिवाळी मला कधी सुखाने घालू दिली नाही. बारामती म्हणजे आंदोलनाचं पंढरपूर. आज शेतकरी संघटनेला आणि राजू शेट्टींना मी विचारू इच्छितो, कांद्याचं निर्यात मूल्य वाढवलं, निर्यात बंद केली, कांदा आयात केला, कांदा उत्पादक शेतकरी देशोधडीला लावला. म्हणजे कांदा जीवनावश्यक आहे. आज अनेक जैन बांधव इथं व्यासपीठावर उपस्थित आहेत. जर कांदा जीवनावश्यक असता तर एकही जैन बांधव जिवंत राहिला नसता. यांनी कुठला शोध लावला? बटाटा आयात, डाळिंबाची वाट लावली आणि उसाला मिळणारं निर्यात अनुदान बंद करण्याची भूमिका यांनी घेतली. तुम्हाला शेतकऱ्याबद्दल जरा जरी कळवळ असेल तर खासदारकीवर लाथ मारा, राजीनामा द्या. तुम्ही जनतेला फसवलात.
आणि जाऊन बिहारमध्ये शेतकरी मंत्र्याच्या दारासमोर आंदोलन करा. बारामतीपेक्षा बिहार लांब असेल तर तुमच्या रेल्वेच्या तिकिटाची व्यवस्था आम्ही करू, तिकीट महागलेलं असलं तरी सुद्धा. पण हे जर तुम्ही केलं नाही, ऊस उत्पादक शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही, कांदा, बटाटा, डाळिंब, आणि आता तर कळतंय पवार साहेबांनी 0% आणि 2% आणलेले व्याजाचे दर पुन्हा हे वाढवायला निघालेत. जर शेतकऱ्यांच्या विरोधातली अशीच धोरणं होत राहिली तर राजू शेट्टी आता आमचे मोर्चे निघतील तुमच्या दारामध्ये. 5 वर्षाचा हिशोब चुकता करू. पण जे भाजप शिवसेनेचं सरकार दिल्लीमध्ये शेतकऱ्याशी द्रोह करताय, का सरकार हे कृतीने सिद्ध करण्याची आवश्यकता आहे. सचिन खरातनी चांगलं भाषण केलं. रामदास आठवले यांच्याबद्दल मला बोलायची आवश्यकता नाही. पण आठवले साहेब, तुम्ही आणि माधव जानकरने बहुजन समाज RSSच्या पायावर नेऊन घालण्याचं जे पाप केला, इतिहास तुम्हाला कधी माफ करणार नाही. देवेंद्र फडणवीस येतात. आपण या सभेमध्ये पुन्हा एकदा जाणार आहोत, पण इथे वेळ झाली का ब्रेकची. पहा फक्त IBN लोकमत.